नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RTबद्दल न्यूज आहे. शिक्षण विभागाकडून शाळांवरती कार्यवाही जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरातील गुरुसहानी नगर येथील भाग्यश्री सरला गुरुसहानी मेमोरियल स्कूल या शाळेने 2 विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहेत. RT प्रवेशाबाबत केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश नाकारणाऱ्या शाळेला स्थानिक प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी नोटीस बजावली आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळेविरोधात प्रशासकीय कार्यवाही सुरू केली जाईल असे लेखी पत्राद्वारे देखील कळविले आहे. तसेच नवी मुंबई येथील 11 पालकांनी एकत्रित स्वाक्षऱ्या करून RTतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून ॲक्टिव्हिटीच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडे शाळा 12,000 रुपये शुल्काची मागणी करत असल्याची लेखी तक्रार पालिका शिक्षणाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% आरक्षण जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आलेत. त्यातील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी लॉटरी करण्यात आले. लॉटरीद्वारे प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेत जाऊन प्रवेश देणे अपेक्षित आहे. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी येत्या 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु अनेक शाळा जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरातील गुरुसहानी नगर येथील भाग्यश्री सरला गुरुसहानी मेमोरियल स्कूल या शाळेने 2 विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा शासन निर्णय 9 फेब्रुवारी 2024 रोजी रद्द केला असून खाजगी कायम विनाअनुदानित आणि विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळांना RT अंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे 2024-25 या शैक्षणिक वर्षात वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरक्षित जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील सर्व शाळांना शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र काही शाळा या आदेशाचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. ही गंभीर बाब असून शासनाच्या नियमाच्या विरोधात आहे. त्यामुळे RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या नक्ष दीपक कडवे आणि वेदिका विनोद काथार या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अन्यथा शाळेविरोधात कार्यवाही केली जाईल असे पत्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी काढले आहे. RTतून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी विकास निधी किंवा इतर निधीसाठी बंधन घालता येणार नाही. इतर विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे वागणूक दिली जाते तशीच वागणूक RTच्या विद्यार्थ्यांना द्यावी. त्यांच्यात परकेपणाची भावना निर्माण होणार नाही याबाबत शाळांनी काळजी घेणे गरजेचे आहे. प्रवेशाबाबत काही तक्रारी असतील तर संबंधित शिक्षण अधिकारी यांच्याकडे पालकांनी तक्रार द्यावी. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काय करावे याबाबत यापूर्वीच शिक्षण अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. शरद गोसावी संचालक प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे सांगणे आहे. तर तुम्हाला जे काही तक्रारी असतील पालकांना कोणाला काही अडचणी असतील तर त्यांनी जे काही शिक्षण अधिकारी आहेत तुमच्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे जाऊन तुमच्या तक्रारी ज्या असतील त्या तिथे नोंदवून घ्यायच्या आहेत. तिथून पुढील कार्यवाही ते अधिकारी करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.